चंद्रपूरमधून यावेळची एक अत्यंत विदारक आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे। सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही जंगल परिसरात तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या 4 महिलांवर वाघानं हल्ला करून त्यांचा निर्घृण बळी घेतलाय। एकाच वेळी 4 महिलांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यानं संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून गावकऱ्यांमध्ये कमालीचा संताप पाहायला मिळत आहे। या दुर्दैवी घटनेनंतर गुंजेवाही परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। वन विभागाच्या ढिसाळ कारभारामुळेच हा अनर्थ घडल्याचा आरोप करत संतप्त गावकऱ्यांनी घटनास्थळी मृतदेह उचलण्यास तीव्र विरोध दर्शवला। जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत मृतदेह उचलणार नाही अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतली होती। घटनेचे गांभीर्य ओळखून वन विभाग आणि पोलीस प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली। गावकऱ्यांनी संबंधित नरभक्षक वाघाला तातडीनं जेरबंद करावे, मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी द्यावी, तेंदूपत्ता संकलनादरम्यान वन कर्मचाऱ्यांची सुरक्षा तैनात करावी आणि गावाभोवती रात्रीची गस्त वाढवावी अशा प्रमुख मागण्या प्रशासनासमोर मांडल्या। अखेर वन विभागानं गावकऱ्यांच्या या सर्व मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेत त्या मान्य केल्या आहेत। प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर गावकऱ्यांचा तणाव निवळला असून महिलांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी आणि नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत। मात्र या घटनेमुळे जंगलाशेजारील गावांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय।